लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विना संघर्षातील नैतिकता भाग 3. लाओत्से पुढे सांगतो की मोठा जेता किरकोळ गोष्टींसाठी झगडा करत नाही. सर्वसाधारणपणे जो कमकुवत असतो, जो खरा ताकदवान नसतो, तो किरकोळ तोडफोड मोडझोड करत असतो. त्याला त्याची विध्वंसक किंमत दाखवून द्यायची असते. त्याला असे वाटते की यामुळे त्याची दखल घेतली जाईल, त्याला महत्त्व दिले जाईल. अशांची सर्वसामान्य जनता विध्वंसक म्हणूनच दखल घेतात. यात सन्मान नसतो. समोर आलेच तर जुलमाचा रामराम केला जातो. आपण विशेष करून मोठ्या शहरात पाहतो की जरा काही झाले की लगेच दंगल केली जाते, मालमत्तेचे नुकसान केले जाते. विशेष करून यासाठी सरकारी मालमत्ता लक्ष्य केली जाते, जाळपोळ केली जाते, दुकाने सक्तीने बंद केली जातात. समाजकंटक याची वाटच पाहत असतात. त्यांना कोणत्याही पक्षाशी काहीही कर्तव्य नसते. यात काही लूट करता आली, आपला खिसा गरम करता आला तर ते त्यांना हवे असते. प्रत्यक्ष लूट करता आली नाही तर असे समाजकंटक दंगल झाली की तेथील दुकानदार किंवा इमारतीच्या मालकांकडून मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी खंडणी गोळा करतात. ते स्वतःची त्या भागातील दादा, बडादादा किंवा बिनदिक्कत गुंड म्हणून ओळख करून देतात. यामुळे असे नतद्रष्ट दंगल करायला मदत करतात. जो खरा शक्तिवान असतो तो क्षुद्र गोष्टींकडे लक्षही देत नाही. तो शांतताप्रिय असतो. परचक्र आले तर तो त्याची ताकद प्रत्यक्ष दाखवून देतो. अशा वेळी त्याच्याकडून फार उदात्त अशी नैतिक तत्वे, मूल्ये पाळली जातात. त्याचे मोठेपण स्वजनांना आणि परजनांनाही भावते. त्यामुळे शांतता झाली की विशेष करून महिला त्याला ओवाळतात, लोक त्याचा आदर करतात आणि त्याचा सार्वजनिक जाहीर सत्कार केला जातो. येथे कसलीही औपचारिकता नसते. हे सर्व उत्स्फूर्त घडते. इतकेच काय तर हरलेल्यांमध्येही त्याच्याबद्दल आदरभाव असतो. मनुष्यबळाचा उत्तम उपयोग करणारा स्वतःची नेमणूक सर्वात खालच्या जागेवर करतो. जो खरा नेता असतो तो सर्वांच्या मागे राहूनच नेतृत्व करत असतो. इतरांना तो पुढची सन्मानाची जागा देतो. मागे राहिल्यामुळे सर्वात खालच्या जागेवर जो कोणी असतो त्याची चांगल्या प्रकारे दखल घेतली जाते. कारण सर्वसाधारणपणे खालच्या पातळीवर जास्त लक्ष दिले जात नाही. परंतु सर्वोच्च नेता खालच्या जागी बसल्यावर त्याच्याशी सर्वांचा फार उत्तम सुसंवाद होतो. अनेक गुप्त गुह्य बातम्या या सर्वात खालच्या जागेवर बसणाऱ्यांकडून मिळवणे सोपे असते. याचप्रमाणे हे कितीही सत्य असले की सर्वांच्याच जीवाची किंमत सारखीच असते, तरीही लाखो जणांचा पोशिंदा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. तो नाही म्हणजे सर्व असून नसल्यासारखे असते, परंतु तो आहे म्हणजे जे आहे ते सुरक्षित असते. यास्तव तो मागे सुरक्षित राहणे हेच श्रेयस्कर असते. स्वर्गमित्र. लाओत्से सांगतो की हेच ते संघर्ष न करण्याचे उच्च नैतिक मूल्य आहे. याला मनुष्यबळाचा वापर करण्याची क्षमता असे म्हणतात. याला अस्तित्वाच्या सर्वोच्च जागी पोहोचणे असे म्हणतात. पुरातन काळी होते तसा तो स्वर्गमित्र आहे. लाओत्से म्हणतो की हाती शस्त्र आहे, अंगी पराक्रम आहे, आणि तरीही जो कोणावरही आक्रमण करत नाही, त्याच्यावर आक्रमण केलेल्यावर जो जय मिळवतो, आणि तरीही जो पराभूत झालेल्यांशी दुर्व्यवहार करत नाही, स्वशक्तीच्या जोरावर जो अबलांना छळत नाही, अबालवृद्धांचा जो सन्मान करतो, आपल्या सैनिकांशी जो आपलेपणाने वागतो, असा हा शूरवीर अतिउच्च अशी नैतिक मूल्ये जपणारा आहे. असा स्वशक्तीचा दुरुपयोग तर करत नाहीच, परंतु तो त्याचा सुयोग्य असाच वापर करत आहे आणि म्हणून तो अस्तित्वाच्या परमोच्च जागी पोहोचला आहे. त्याला पुण्यप्राप्ती झाली आहे. लाओत्से ओवीचा समारोप करताना म्हणतो की पुरातन काळी होते तसा तो स्वर्गमित्र आहे. पूर्वी असे म्हणत की लढाईत मारला गेलेला स्वर्गात पोहोचतो, कारण त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी लढाई केलेली नसते, तर राष्ट्राच्या रक्षणासाठी, प्रजेच्या संरक्षणासाठी लढाई केलेली असते. ज्याने सैनिकी पेशाचा स्वीकार केलेला आहे त्याच्यासाठी ते सर्वप्रथम कर्तव्य कर्म असते, ते पुण्यकर्म असते. पूर्वी कोणी लढाईला मदत मागितली
तर क्षात्र धर्माला अनुसरून लढाईला मदत केली जात असे. इतकेच नव्हे तर लढाईला मदत न करणे म्हणजे क्षात्र धर्माला न जागणे असे समजत असत. अशाला नरकवास मिळतो असे समजले जात असे. लढाईत ठार मारणे म्हणजे खून करणे नसते, ते शत्रू नष्ट करणे असते. लढाईत मरण येणे हे हौतात्म्य असते, ती आत्महत्या नसते. लढाईत वीर मरण येणे ही सद्गती समजली जाते. शूरवीर सैनिक हिंसक नसतो. योगी कधीही कोणाची हत्या करत नाही. त्याला काही मिळावे अशी त्याला अभिलाषा नसते. तो प्राप्त जीवनाचा आनंदाने स्वीकार करून जगत असतो. उत्तम लढवय्या कोप करत नाही. योगी सदा प्रशांत धीरोदात्त असतो. त्याचा कधी कोणाशी झगडा नसतो. जे आहे त्यात प्रभूचा प्रसाद या भावनेने तो जगत असतो. मोठा जेता किरकोळ गोष्टींसाठी झगडा करत नाही. योगी परमात्म्याजवळ कधीही मुक्तीच्या खाली कसली तडजोड करत नाही. तो धनसंपत्ती स्वर्ग असल्या किरकोळ गोष्टींवर राजी होत नाही. मनुष्यबळाचा उत्तम उपयोग करणारा स्वतःची नेमणूक सर्वात खालच्या जागेवर करतो. योगी कुठे गेला तर शेवटच्या जागी बसतो आणि सर्वात हलके काम करतो. हेच ते संघर्ष न करण्याचे उच्च नैतिक मूल्य आहे. याला मनुष्यबळाचा वापर करण्याची क्षमता असे म्हणतात. याला अस्तित्वाच्या सर्वोच्च जागी पोहोचणे असे म्हणतात. पुरातन काळी होते असा तो स्वर्गमित्र आहे. हरिओम.